नमस्कार सेविकाताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेळोदे. भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते. भगिनींनो, मला गेल्या बऱ्याच दिवसापासून ह्या कमेंट येत आहेत आणि त्याच्यावरच आजचा व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ हा आपल्यासाठी कामाचाच आहे. ज्यांना आवडत असेल त्यांनी आवर्जून पहा आणि त्याचा उपयोग ज्यांना करता येईल त्यांनी आवर्जून करा. अगदी सोपं, 1 मिनिटामध्ये तुम्ही आभा आय डी तयार करू शकता. पण त्याच्यासाठी काय हवं आहे किंवा काय महत्त्वाचं आहे, ज्या लाभार्थ्यांचं तुम्ही मोबाईल व्हेरिफिकेशन केलेलं आहे, म्हणजे आपल्या लाभार्थ्याला मोबाईल आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये लावलेला आहे, त्याला लिंक केलेला आहे, त्याचं आभा आय डी अगदी 1 मिनिटात तुम्ही करू शकता. आणि त्याच पद्धतीने आपल्याला KYC प्रत्येक बालकाची करायची, त्याच्या संदर्भात देखील सांगणार आहे. परंतु KYC तुम्ही काही जणांची अशी पण कमेंट आली की ताई KYC आमचं ऑप्शनच येत नाही, आभा आय डी करायचं देखील ऑप्शन येत नाही. तर तेच मी सांगते, अगदी 5 मिनिटाचा व्हिडिओ असेल, पूर्ण पहा आणि ही कामं जर अपूर्ण असतील तर करून घ्या. जसं जमेल तसं करा, पण याच्यासाठी मोबाईल नंबर असणं अपेक्षित आहे. बघा, आता तुमच्यासमोर ही लाभार्थी आहे सोनी रुपेश कोळी. आता ह्या लाभार्थीच्या मध्येच मी क्लिक करते, तुम्हाला दाखवते. बघा, तर तुम्ही याच्यावर क्लिक केलं, अशा पद्धतीनं पेज ओपन होतं. अशा पद्धतीनं पेज ओपन झालं तर या मुलीचं मोबाईल नंबर हा व्हेरिफिकेशन झालेला आहे. याचा मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन झाला आहे, त्याच्यामुळे याचा आभा लिंक करायला किंवा आभा आय डी काढायला वेळ लागणार नाही. आणि याच्यानंतर इथे आपला आभा आय डी तयार होतो. सगळ्यांना माहिती, बघा, आभा आणि पत्ता इथं तुम्हाला लगेच दिसणार आहे. तर आपण आता याचा आभा आय डी तयार करून घ्यायच्यासाठी आपल्याला बॅक जावं लागणार आहे. बघा, त्या मुलीच्या 3 डॉटवर आपण जाणार अगदी नेहमीप्रमाणे. सोनी रुपेशकडे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथं खालचं ऑप्शन आहे ABH तयार करा किंवा पुनर्प्राप्त करा, याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा, आपल्याला वरचं ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ABH तयार करा किंवा पुनर्प्राप्त करा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जी वरचं ऑप्शन दिसत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला फक्त आता खालच्या बॉक्सवर इथं टिक करायची आहे. बघा, याच्यावर टिक करायची आहे, याच्यावर टिक करायची आहे. तुम्हाला फक्त व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. बघा, इथं क्लिक करायचं आहे. बघा, तुम्ही पाहू शकता ह्या मुलीचा जो आभा आय डी हा तयार झालेला आहे. बघा, हा आभा नंबर तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण केलेवर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट बाहेर होतो. आता आपण परत लाभार्थी मॉड्यूल आहे याच्यावर जाणार आणि त्या मुलीचा तयार झाला आहे का आपण चेक करणार. बघा, बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील लाभार्थीचा आभा आय डी होता, त्याच्या नावावर आपण जाणार. आता तुम्हाला मी सोनी रुपेश कोळी ह्या मुलीचा आभा आय डी संदर्भात आपण तयार करत होतो. आता तिच्या नावावरच आपण क्लिक करणार. तर तुम्ही पाहू शकता त्या मुलीचा आभा आय डी, आभा आय डी हा तयार झाला. अगदी तुमच्यासमोर ज्या लाभार्थ्यांचा मोबाईल नंबर हा तुम्ही लिंक केलेला आहे, म्हणजे व्हेरीफाय केलेला आहे पोषण ट्रॅकरला, त्यांचा आभा आय डी तुम्ही सहज अगदी तुम्ही व्हिडिओ तुमच्यासमोर लाईव्ह केलं. वाटल्यास मी तुम्हाला आणखी एक लाभार्थ्याचं उदाहरण दाखवते. आता आपलं हे ॲरोचं चिन्ह आहे, याच्यावर आपण बॅक जाऊ आणि तुम्हाला दुसऱ्या लाभार्थीचं देखील करून दाखवते. आता बघा, त्याच्या खालचा जाता ह्या 2 नंबरच्या मुलाचं गणेंद्रचं तयार आहे. आता हितांशू स्वप्नील सोनवणे याच्या लाभार्थी याचं देखील आभा आय डी तयार नाही. बघा, या मुलाचा देखील आभा आय डी तुम्ही जर पाहिला तर हा कोरा आहे, परंतु त्याचा मोबाईल नंबर मी व्हेरीफाय केलेला आहे. मोबाईल नंबर व्हेरीफाय केला असल्यामुळे आभा आय डी काढणं अगदी सोपं असतं. आपण इथे जाऊन देखील त्या ऑप्शनला क्लिक करू शकतो, पण मी बाहेर जाऊनच करते. इथून देखील तुम्ही क्लिक करू शकता. आता आपण बाहेर जाऊ. आता हितांशू स्वप्नील सोनवणे, बघा, तुम्ही बघू शकता. याच्या 3 डॉटवर आपण जाणार. त्याच्यानंतर आपले SBH तयार करा, पुनर्प्राप्त करा, आभा तयार करा. आणि वरचंच ऑप्शन जे आहे आपलं 1 नंबरचं त्याला क्लिक करणार. त्याच्यानंतर परत 1 नंबरचं जो ऑप्शन आहे त्यालाच आपण क्लिक करणार. अगदी सेम इथं करणार आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय करणार. बघू शकता ह्या मुलाचा देखील आभा आय डी हा तुमचा तयार झालेला आहे. केल्यावर क्लिक करणार आणि त्याच्यानंतर परत त्या लाभार्थ्यावर जाणार. अगदी तुमच्यासमोर मी 2 लाभार्थ्यांचं केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हितांशू स्वप्नील, बघा, ह्या लाभार्थ्याचं आपण तयार केलं, याच्या आपण नावावर क्लिक करणार. तुम्ही बघू शकता ह्या मुलाचा मी तुमच्यासमोरच आभा आय डी तयार केला आणि त्या मुलाचा अगदी सहज आभा आय डी आणि पत्ता हा तयार झालेला आहे. पण याच्यासाठी महत्त्वाचं आहे तुमचा त्या बालकाचा मोबाईल नंबर लिंक करणं. आता इथं मोबाईल नंबर कुठला लिंक होतो हे देखील खूप महत्त्वाचं आहे. याच्यासाठी आधार कार्डवर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर तुमचा आभा लिंक
म्हणजे आम्हाला तो याला व्हेरीफाय होणार आहे, कारण की आधार कार्ड टाकल्याबरोबर तो OTP येतो आणि त्याच्यावरच आपल्याला हा मोबाईल नंबर तुमचा लिंक होणार आहे आणि हाच नंबर आधारवरच्याच नंबरला तुम्हाला KYC देखील करायचे। बऱ्याच जणांचा प्रश्न की ताई जे मोबाईल नंबर आधी आधारला लावले तिथे तर मोबाईल नंबर आपले बदल झालेले आहेत, तर त्या पालकांना आधारवर मोबाईल नंबर जो चालू आहे तो लिंक करायला लावा आणि KYC करा। KYC आपल्याला सगळ्यांना करूनच घ्यावी लागणार आहे। आणि त्याच्यानंतर जर आपण खाली स्क्रोलिंग केलं तर तुम्ही बघू शकता इथं देखील तुम्ही EKYC साठी करू शकता। मग आता EKYC तुम्ही इथून देखील करायची, मग इथे तुम्हाला फक्त EKYC वर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा हे आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागतो, याच्यासाठी किंचितचा वेळ लागतो आणि त्याच्यानंतर पेज ओपन होतो। बघा इथून देखील तुम्ही EKYC करू शकता, याला देखील थोडं जाऊ द्यायचं, अगदी किंचितचा वेळ लागतो आणि त्याच्यानंतर बघा हे पेज येऊ द्यायचं, वेळ लागतो, थोडा वेळ लागतो। याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे बालकाचा आधार क्रमांक टाकायचा आहे। हा कॅप्चा तुम्हाला इथं दिसत आहे तो इथं टाकायचा आहे। इथला कॅप्चा जो आहे याला कॅप्चा म्हणतात, तो इथं अगदी ॲक्युरेट जे स्पेलिंग आहे ते जसंचं तसं इथे टाकायचं आहे। आधी आधार नंबर टाकून घ्या आणि त्याच्यानंतर मग कॅप्चा टाका आणि त्याच्यानंतर नेक्स्टच्या बटनवर क्लिक करा। मग 6 अंकी OTP येईल आणि तो 6 अंकी OTP आल्यानंतर तो सबमिट करायचा आहे। मी याच्यावर स्पेशल व्हिडिओ केलेला आहे, परंतु तुम्ही बऱ्याच जणांचं म्हणणे की ताई आमचं EKYC करा, ही ऑप्शन दिसत नाही, आभा करा हे ऑप्शन दिसत नाही। तर तुम्हाला ते जर वरून दिसलं नाही तर इथे तुम्ही नक्कीच बघू शकता आणि आपली आणखी एक प्रोसेस आहे तिथून देखील मी तुम्हाला दाखवते। आता आपण डायरेक्टचे हे बटन आहे याच्यावर जाऊन देखील ते करू शकतो। बघा होम पेजलाच आपलं बटन आहे EKYC करा। बघा इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं तुमचे सगळे लाभार्थी EKYCचे येऊन जातील। आता मी देखील बऱ्याचशा लाभार्थ्यांचं माझं बाकी आहे। आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला या साऱ्या गोष्टींचं खूप हे होतं। तर बघा आपल्याला EKYC इथं करून घ्यायचं आहे। EKYC करा, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं, इथून तिथूनही करू शकता, इथून अगदी सेम त्याच बटनला क्लिक करायचं आणि ह्या पद्धतीने पेज ओपन येईल। इथे आधार नंबर टाकायचा, त्याच्यानंतर हा कॅप्चा इथे टाकायचा, नेक्स्टवर क्लिक करायचं, नंतर OTP येणार, पण OTP हा आधार नंबरवर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक केला आहे त्याच्यावरच जाणार आहे। त्याच्यामुळे ज्यांचे नंबर बंद झालेले आहेत, ज्यांच्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे, तर ते सोडून ज्यांचे अगदी करेक्ट आहेत त्यांचे EKYC आपण करू शकतो। परंतु ज्यांचे मात्र नंबर बंद पडले तर त्या पालकांना तुम्ही लिंक करण्यासाठी सांगा, कारण की हे भविष्यामध्ये आपल्याला लागणारच आहे। त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 2 गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि एक खूप महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे नोंदणीच्या संदर्भात, त्याच्यावर देखील मी व्हिडिओ करणार आहे, परंतु त्याच्यासाठी थांबा, कारण की माझ्याकडे नोंदणी नाही। माझ्या ज्या पण केल्या त्या झालेल्या आहेत, परंतु आता चालू नाही। परंतु एवढ्या 1-2 दिवसामध्ये जर एखादी नोंदणी आली तर ती देखील मी तुम्हाला करून दाखवते। परंतु मी गरोदरची स्तनदा माताची नोंदणी मात्र नक्कीच उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमचे काही प्रश्न असतील तर टाका, मी माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करेल। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।